दोन यावर्षी 9 तरी लागतील. हो हो यावर्षी 9 लागतील. नक्कीच आम्ही ट्राय करणारच आहे माननको लागायला. आणि आमची इच्छा आहे, स्वप्न आहे, माझं स्वतःचं आहे, सर्व मुलांचं 9 तारखेचं स्वप्न आहे, तू यशस्वी व्हावं. महाराज की जय. उमरखाडीच्या राजाचा विजय सो. जागेवाले महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवड्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये. यंग उमरखाडी गोविंद पथकाचा आज सराव शुभारंभ आहे. तर आज आपण इथं पहिल्यांदा आलोय. तर त्याच्या आधीचा तुम्ही ब्लॉग पाहिलाच असेल. आज आपले सलग 2 ब्लॉग झाले. आपण परळचा सम्राटचा टाकला, त्याच्यामध्येच गणसंकुलचं संमेलन पण होतं. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की आज भरपूर पाऊस होता. आता पावसाने थोडा आराम दिलेला आहे आणि त्याच्यानंतर बोललो आता पाऊसाने आराम घेतल्याच्या नंतर आलोय मी उमरखाडीच्या इथे. तर चला, आणि आपल्याला आपले मित्र पण भेटलेले आहेत. दीपेश गायकर. येस, नेहमीप्रमाणे दीपेशला वाटलं की आज बँजो बिंजो असेल, तर बँजो नाही, पण तो यंग उमरखाडी गोविंद पथकाचा सराव शुभारंभ शूट करायला आले होता. आणि Yes. त्याला पण बघूया आता कसं शुभारंभ असेल. हो ते आता आपण तिकडे गेल्यावरच कळेल. तर जस्ट तो मला रस्त्यात भेटला आणि त्यांनी फोन पण मला केला होता की भेटूया करून. पाऊस पण भरपूर होता, आता थोडा रेट घेतलेला आहे पावसाने. तर चल मग दीपेश जाऊया आतमध्ये. हो जाऊया, बघूया जरा आणि- कशी तयारी चालू आहे. प्रथमेश पण आलेला आहे ना. हो प्रथमच आलाय, बट थोडा फोनवरती येतो, तो पण कव्हर करेल आजचं सुद्धा. आणि आपला योगेश चेंदवनकर पण आलाय. योगेश पुढे गेलाय. तर चला मग आजचा ब्लॉग मग आपण सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. आणि म्हणजे सुरुवात करायच्या आधी तुला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती हो मोरया. चला आता डायरेक्ट मैदानात जाऊया. इथं उमरखाडी गोविंद पथकाचा सराव शुभारंभ. चला. सो चला मग फायनली प्रथमेश पण आपल्याला भेटलेला आहे. प्रथमेश, आता किती वेळात सुरुवात होईल यंग उमरखाडी गोविंद पथकाला? म्हणजे आता सुरू झाली का प्रॅक्टिस? प्रॅक्टिस सुरू तर आहे आणि त्यांची स्क्वॉड हळूहळू जमते. तर पाहूया आजचा यांचा प्रयत्न कसा होतो. आता मग डायरेक्ट आपण गार्डन मध्ये जाऊया है ना. चला मग तिथे प्रॅक्टिस सुरू होईल ना आता थोड्या वेळात. चला मग तिकडेच जाऊया. आणि बघा इथं समोर लिहिलंय यंग उमरखाडी गोविंदा पथक, आणि आपल्याला जायचं आता लेफ्ट मारून आतमध्ये. चल मग, चला दीपेश जाऊया का? चल बाय. चला. यंग उमरखाडी गोविंदा पथक. तर आता आपण पोहोचलो यंग उमरखाडी गोविंदा पथकाच्या इथे. आणि सर्व गोविंदा पथक बघा इथे आलेले आहेत, गोपाळगाळा. आणि आता थोड्या थर पण लावतील. तुझी शिडी पल्लू शिडी आता थर लावायला स्टार्ट केलेले आहे. एक 2 3 4 5.
पाय लाव सबाय मी मागे वेळा माझ्या बरोबर जवळ ये मागची पोरं मस्त पाड्या पाय परफेक्ट आता पाय सावकाश लाव आराम कर हलती पहिला बॅलन्स कर बघा जो टाका तुला वाटलं तर आज लाव पाय उठू नका त्याला उभा ठेव पटकन उभा राहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अस्ती बसव पाड्या ते ब्लॉगिंग सोबत आपल्याला शुभेच्छा सुद्धा द्यायला आलेले तर त्यांचं सुद्धा खूप खूप आभार ओम बापदेव महाराज की जय उमरकाडीच्या राजाचा विजय सो जागेवाले महाराज की जय गणपती बाप्पा मोरया बोल 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 बजरंग बली की जय हर हर महादेव. आपल्याला भेटले आर्यन दीपक मोहिते आणि आर्यनला विचारूया आर्यन आता किती थर लावले म्हणजे आजपासून सराव शुभारंभ झालाय तर आज तुम्ही 5 लावले ना हो तर मग आता कितीपर्यंत तुम्ही लावता दरवर्षी? आपण 9ची ड्राय ही आधी मारलेली ती हा. आपण सगळं केलेली. आणि आता या साईडला आणि आता गेल्या वर्षी तरी आपण 2 वेळा 8 लावलेत आणि 5 वेळा 7 लावलेत तो आपला एकदम मस्त वर्ष गेला आणि आता आम्ही 900 ट्राय प्रयत्न तर तयारी 8 लागले गेल्या वर्षी हो, 8 हो. लागले. दोन तर यावर्षी 9 तरी लागतील. हो हो यावर्षी 9 लागतील. नक्कीच आम्ही ट्राय करणारच आहे म्हणजे आता आपल्याला यंदा 9 थर बघायला भेटतील. नक्कीच तर चला मग आता यंग उमरगाडी गोविंदा पथकाचा सराव इथे संपलेला आहे आणि तुम्ही पाहिले की त्या लोकांनी म्हणजे या वर्षी 5 थर मध्ये आता सुरुवात केलेली आहे. तर गेल्या वर्षी 8 थर लावलेले कडक आणि यावर्षी ते लोक बोलतात की 9 कडक लागणारच आहे. तर यंग उमरगाडी आणि आमच्या सोबत नक्की जॉईन नक्की 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 आम्ही ट्राय करायला. आपलं नारळी पौर्णिमेला पण मोठा हे असतं प्रॅक्टिस सराव हे बोलतो आपण त्याला सराव प्रॅक्टिस आणि एक आता गुरुपौर्णिमेला आपली मेन हे सगळं हे असणार उत्सव, कार्यक्रम वगैरे सगळं. तर तुम्ही नक्की या नक्की नक्की आणि यंग उमरगाडी गोविंदा पथकाला आपण शुभेच्छा देऊया. या वर्षी नक्कीच त्यांचे 9 लागू हीच आपल्या उमरगाडीच्या राजा आणि गणपती बाप्पा इच्छा पुरी करू. चला मग आता इकडनं आपण निघूया. तर आता यांचा संपलेला आहे सराव प्रारंभ. चला जय गणेश. उमरगाडी गोविंदा पथकाच्या म्हणजे आज सराव प्रारंभ आज सुरुवात झालेली आहे. तर आपल्यासोबत आहे यंग उमरगाडी गोविंदा पथकाचे कार्यकर्ते प्रल्हाद त्यांच्याशी आपण विचारूया. तुका दरवर्षी म्हणजे जून महिन्यात 15 तारखेला असतो काय सराव प्रारंभ? नाही आमचा सराव प्रारंभ गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्हायचा मात्र आता कॉम्पिटिशन वाढल्यामुळे लोकांना सराव जास्त मिळावा तर मुलांना सराव जास्त मिळावा स्ट्रेंथ वाढावी यासाठी आम्ही तो सराव एक मीटिंग होते त्या मीटिंगला ठरवलं जातं की योग्य असा मुहूर्त वेळ बघून तो सराव मी प्रारंभ करतो. ओके मग गेल्या वर्षी तुमचे किती थर लागले होते? या वर्षी किती लावा काय? गेल्या वर्षी आम्ही 8 गोंदा लावलेले आहेत. एकदा उतरताना आमचे पडलेले आहेत. यंदा पहिली अपेक्षा की इंजुरीलेस यंदा सण झाला पाहिजे आणि पण घेतली सर्वांचाच झाला पाहिजे. महाराष्ट्रातील प्रत्येक गोंद्याचा असं सण झाला पाहिजे कोणाला मान नको लागायला. आणि आमची इच्छा आहे स्वप्न आहे माझं स्वतःचं आहे सर्व मुलांचं 9 तारखेचं स्वप्न आहे तो यशस्वी व्हावं हीच मी विचार करतो की या वर्षी यंग उमरगाडी गोविंदा पथकाची 8 तर लागतातच. प्रयत्न करूया 9 लागावे आणि उतरावे हीच उमरगाडीच्या राजाच्या चरणी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो की त्यांचे जी इच्छा असेल ती नक्की पुरी होईल. आणि खूप वाटलं बरं वाटलं इथे येऊन आणि खरंच धन्यवाद. धन्यवाद. आपण सुद्धा समाज माध्यमातर्फे जे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी यंग उमरकाठी साहेब प्रेमापोटी आले त्याला आपले खूप चल मग निघतो मग हा चल बाय. जय गणेश जय गणेश. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या उमरगाडीला चांगला सपोर्ट करा. धरायला नाही तर धरायला या उमरगाडी. सो चला मित्रांनो आता आपण इथं निघतोय आणि आज आपला यंग उमरगाडी गोविंदा पथकाचा सराव शुभारंभ होता. तर आज पहिला दिवस होता आणि खरंच खूप चांगल्या रीतीने मुलांना इजा न होता चांगल्या तऱ्हेने सराव प्रारंभ खूप चांगला ठरलेला आहे. आणि आता आपण निघतो इकडनं आणि आपल्यासोबत पुन्हा एकदा दीपेश गायकर
सो हा ब्लॉग थोडा वेगळा होता. म्हणजे आपण आता बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये की आपण पूर्ण पाठपूजन कव्हर करत होतो. पण बरोबर. आता आपला गोविंदा जसं जसं जवळ येतो तसे हा. प्रत्येक गोविंदा पथक आहेत ते आपले सराव चालू करतात. तर आपल्याला सरावाचे जे व्हिडिओ आहेत ते पण बघायला भेटणार आहे. हो नक्की. आणि यंग उमरखाडी गोविंद पथकाचं एवढंच की दरवर्षी ते लोक 8 थर लावतात. हो, यावर्षी त्यांची इच्छा आहे की 9 थर लागावे, पण ती पण इच्छा नक्कीच पुरी होईल. तर चला मग हो. ब्लॉग मी इथेच एंड करतो. योगेश पण इथे कॉलवर आहे. योगेश योगेश पण इथं व्हिडिओ ब्लॉग एंड करतोय. तर चला मग हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.